परळी वैजनाथ येथील गणेशपार विभागात असलेल्या नागरी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर उपस्थित राहत नसून दवाखाना अर्धा दिवस नेहमी बंदच राहत असल्याची तक्रार बाळासाहेबाची शिवसेनेचे शहरप्रमुख वैजनाथ माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे। या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात कधीच उपस्थित नसतात अशा प्रकारचा आरोप वैजनाथ माने यांनी केला आहे। वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने हे रुग्णालय नेहमीच बंद असते, त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असून या गैरसोयीसाठी आपण गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत। याबाबत निवेदनही देण्यात आले आहेत, मात्र अद्याप या निवेदनांची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेली नाही। अनेक दिवसापासून या प्रकरणाची चौकशी करावी व दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी वारंवार करण्यात येत आहे, मात्र यावर आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून 1 महिन्याच्या आत हा दवाखाना पूर्ववत व रुग्णांच्या सोयीसाठी सुरळीत नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। गेल्या अनेक दिवसापासून इथं 2 वैद्यकीय अधिकारी आणि 9 कर्मचारी आहेत। नागरी आरोग्य केंद्र खंडोबा मंदिरपाशी तालुक्याच्या THONला अनेकदा फोनवर रायटिंगमध्ये तक्रार दिलेली आहे। त्यांनी आजतागायत जाणीवपूर्वक इकडं दुर्लक्ष करत आहेत। बीडचे जे उल्हास गंडाले साहेब आहेत DHO, त्यांना 3 वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। उल्हास गंडाले साहेब देखील ह्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेत नाहीत आणि सकाळी 8:30 ते 12:30 इथं OPD आहे। 8:30 ते 12:30ला OPDला डॉक्टर येतात 10 वाजता, 10 ते 12 एक डॉक्टर येतो, 4 कर्मचारी येतात। सोमवार ते बुधवारपर्यंत 1 डॉक्टर 4 कर्मचारी आणि गुरुवार ते शनिवार 1 डॉक्टर 5 कर्मचारी येतात। असे संगनमतानं 1 महिन्यामध्ये 12 दिवस डॉक्टर आणि कर्मचारी ड्युटी करतात। मी रायटिंगमध्ये तक्रार दिलेली आहे त्यांना परळी तालुक्याचे तालुका अधिकारी सहकार्य करत आहेत, त्यांना पाठीशी घालत आहेत। तुमची मागणी 2 वैद्यकीय अधिकारी आणि 9 कर्मचारी सकाळी 8:30 ते 12:30पर्यंत असावे आणि संध्याकाळची ड्युटी 4 ते 6 OPD आजतागायत एकदाही 4 ते 6ची OPD यांनी कदापि उघडली नाही आहे, कदापि येत बी नाहीत। त्यांचे खालचे जे कर्मचारी तेच पेशंटला औषध गोळ्या देतात। मी ह्याच्यानंतर पुढचं आंदोलन DHO कार्यालय बीड या ठिकाणी नागरिकांसोबत शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करू त्यांच्यासमोर। ह्या अगोदर मी 3 निवेदन दिलेले आहेत DHO यांना।